पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आपले परमेश्वर एवढे विश्वासू आहे की तुम्ही खात्रीपूर्वक तुमच्या जीवन त्याच्या हातामध्ये सोपवू शकता। कधीही धोका देणार कधीही टाकणार। प्रियानो प्रार्थना करत असताना डोक्यामध्ये पाणी पडल्यासारखा थोडा थोडा अनुभव व्हायचा। काही पाणी काही नाही अनुभव व्हायचा। थोडे दिवसानंतर ते पाणी बंद झाले डोक्यावर तेल पडताय असा अनुभव व्हायला एक तेल वर पडताय। प्रार्थना करत बसलेला असताना अजून थोड्या दिवसात वाटायला लागलं की ते दोन तेल वर नाही तेल येऊन भरलेलं आहे। अजून थोड्या वेळाने बघताना कधी कधी कळते आता हात लावला नाही तर पांढराचा कपडे खराब म्हणजे जास्त खराब होऊ नये म्हणून असे अचानक हात पकडतो। त्यानंतर बघताना कळते असेल ते काही नाही। एक एक अनुभव आहे आत्मिक अनुभव आहे। तसा पुढे पुढे जाता जाता पायाचा हाताचा वगैरे एक एक बोटाला एक एक अनुभव यायला लागला। मला कळालं एका बोटाला एक विशेष अनुभव येत असेल तर तेव्हा माझ्या सोबत प्रार्थना करणारा कोणतरी कुठेतरी बसून मध्यस्थी प्रार्थना चालू केलेला आहे। नंतर मला कळालं त्या काळामध्ये मोबाईलवर नसलेले काळ आहे। हालेलुया। नंतर मला कळालं देवाने असे एक एक गोष्टी जुळवलेल्या आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। थोडक्यात बोललं तर जवळ जवळ 365 दिवसामध्ये 300 दिवस तरी एक एक ठिकाणी माझा प्रार्थनेचे कार्यक्रम चालू आहे। कुठेही एक डायरी मध्ये मी एक कार्यक्रम लिहून ठेवला नाही। समजा कोणतरी फादरने फोन करून विचारलं प्रार्थनेसाठी येणार का? मी येशूला विचारला फादर बोलवत आहे जाऊ का? ज्या म्हणून येशूने सूचना दिली तर मी त्यांना सांगतो येतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कारण येशूला माहिती आहे त्या दिवस दुसऱ्या कोणाला दिलेला आहे की नाही। प्रेज द लॉर्ड। कार्यक्रमाला जायचा आदल्या दिवशी त्या कार्यक्रमाला जायचा येशू तयारी करून घेत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कुठेही प्रवचन द्यायला जायचं असेल तर रात्री झोपायला जाताना मी सांगून झोपतो येशू उद्या प्रवचन द्यायचं आहे तिकडे जाऊन कशामध्ये बोलू असं विचारून झोपतो। हालेलुया। रात्री झोपेत येशू मला असे लिहून दाखवायचा विषय काय आहे। विषयाखाली मुलं परीक्षामध्ये जसे लिहित आहे तसे पहिले पॉइंट दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट पाचवा सहावा पॉइंट वर असे लिहून दाखवायचा। पॉइंट मी लिहून घेणार त्यानंतर परत जाऊन झोपतो येशूला बोलतो येशू त्यानंतर काय बोलायचं ते मला माहिती त्या गोष्टीविषयी या झोपेच्या वेळी येशू मला इन्स्ट्रक्शन देत होतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रियानो क्या बोललं तर ढगाखाली असलेल्या जीवन जगण्यासाठी येशूने पुरापूर माझा तयारी केली। काउन्सिलिंग द्यायला कोणाकडे जात आहे कोणाबरोबर बोलत आहे मी बोललेल्या गोष्टी
समोरचा व्यक्ती स्वीकार करत असेल तर माझ्या हातामध्ये जे रोसरी आहे त्या रोसरी मधून सुगंध बाहेर पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिषेक असेल तर सुगंध बाहेर पडणार. हालेलुया. आहे ते सुगंध समोरच्या व्यक्तीने मन कठीण केलं तर एका क्षणामध्ये गायब होतो. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी माझ्या चुलत्याच्या घरी मी गेलो. माझ्या चुलत्याने मला सांगितलं तिच्यासाठी प्रार्थना करा, तिच्या नवऱ्याचं पटत नाही, तू तिला आशीर्वाद दे, प्रार्थना करा म्हणून बोलले. मी चुलत बहिणीसाठी प्रार्थना करताय तेव्हा माझा चुलता बाजूला येऊन बसलेला आहे. हालेलुया. ही काहीतरी माझ्याशी बोलत आहे तेव्हा मध्ये चुलता काहीतरी दोन शब्द बोलला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, मी चुलत्याला सांगायचो बघा कोणत्या ते सुगंध आता गायब झाला की नाही. चुलत्याला मी सांगायचो तर घरी येत आहे का, येशूकडे सॉरी बोला. प्रेज द लॉर्ड. चांगला मनाने चुलत्याने जर सॉरी बोलले तर परत सुगंध झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, अशा पद्धतीने थोडक्यात बोललं तर बारीक सारीक गोष्टीमध्ये पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन देणार. प्रवास आम्ही चालू करायचा अगोदर आम्ही साखरच्या समोर प्रार्थना करत आहे तेव्हा येशूला आम्ही विचारलं, येशू गाडी घेऊन जाऊ का. हालेलुया. तेव्हा अन्य भाषामध्ये येशूने संदेश दिला, कोमू पिकी. हालेलुया. म्हणजे सिस्टरने सांगितलं हॉर्न वाजवत वाजवत जायचं काहीतरी पाळी आहे. प्रेज द लॉर्ड. इथून जाताना रस्त्यावर 400-500 वर गाई म्हैस रस्त्यावर झोपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तिकडे एक एक गाई जवळ एक म्हैस जवळ परवानगी काढत गाडी घेऊन जायचंय. हालेलुया. प्रभू परफेक्ट मार्गदर्शन वेळेवर घेऊन जाणार. हालेलुया. हे दगा कार्य असलेले जीवन आहे. आता पाहिजे, सकाळी पाहिजे, लगेच पाहिजे, अजून का थांबले हे विचारून चालणार नाही. दग हालेपर्यंत शांत पडून टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याशिवाय तुम्ही गाई गडबड केलं तर तुम्ही अडचण सापडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहिलेले वचन 9वा अध्याय होते. कलना पुस्तक 10वा अध्यायातील 29 पासूनचे वचन. मोशेने आपला सासरा मिधानी रघुवेल याचा मुलगा होबाब. सासऱ्याची मुलगा म्हणजे कोण? मेव्हणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सासऱ्याच्या पोराला मोशेने सांगितलं. पुढे वाचा. परमेश्वराने आम्हाला देव केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत. आम्ही जातो. देवाने आम्हाला काहीतरी देऊ केलेलं आहे, आम्ही तिकडे जातो. हालेलुया. पुढे. तर तू आमच्या बरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू. मेवण्याला विचारत आहे, तुला याची इच्छा आहे, तुझं कल्याण होईल. येशील. हालेलुया. पुढे वाचा. कारण इस्रायलाचे कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे. होबाब त्याला म्हणाला, मी नाही येणार. मी आपला देश व आपले आप्त यांच्याकडे जाईल. हालेलुया. हे त्याला म्हणतो पाचार. येशील का, येतोस का, हे पाचार नाही. हालेलुया. त्याने सांगितलं नाही, मला बुद्धी आहे, मला डोकं आहे,
जळदागी चालताय ते बघत बसायला माझ्याकडे वेळ नाही, तुम्ही जावा, माझ्याकडे वेळ नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमचा घर चांगला आहे, आम्ही मोठा घराण्यातील आहे, आम्ही आमच्या घराकडे जातो. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. तेव्हा मोशे त्याला म्हणाला, आम्हाला सोडून जाऊ नको ना, कारण ह्या रानात कुठे कुठे तळ घ्यावा याची तुला माहिती आहे, म्हणून तू आमचा वाटाडी हो. हालेलुया. म्हणजे मोशे त्याला सांगत आहे, आम्हाला नाही असे काही दान तुझ्याकडे आहे. तंबू कसे मारायचं आहे, तंबू कुठे मारायचं आहे, या सर्व गोष्टीच्या देवाने तुला अक्कल दिली होती, आमच्याकडे नाहीये. म्हणून तू येशील तर बरे होईल. हालेलुया. 5 भाग आहे. देवाने तुला दिलेली जी कृपा आहे, ही कृपा तू देवाच्या कार्यासाठी वापरायचं तयारीत आहे का? तू होई पण बोलू शकताय, तू नाही पण बोलू शकताय. प्रभू तुम्हा बरोबर असो. अनेक लोकांना परमेश्वर शांतीचे दान देतात. एका मम्मीला प्रभू आज मोठा एक आनंद देत आहे, कारण त्या मम्मीला देवाने सांगितलेलं आहे की देवाच्या मर्जीप्रमाणे तुझ्या मुलांना वाढव. आणि त्या मम्मीने त्यांच्या सगळ्या मुलांना देवाच्या प्रीतीमध्ये वाढवले, देवाच्या सानिध्यामध्ये वाढवले. हालेलुया. त्या मम्मीचा हृदय येशू आनंदाने शांतीने भरलेला आहे. एका व्यक्तीला पायाच्या गुडघेपासून खाली पाय 2 तुकडा झाल्यासारखा एक अनुभव आहे. त्या व्यक्तीच्या पायाच्या हे जे भयानक परिस्थिती आहे त्यातून परमेश्वर त्या व्यक्तीला सोडवत आहे. लग्न करायचं वय निघून गेलेलं आहे, तरी लग्न केलं नाही. जीवन चीटिंग मधून जात आहे, असा कोणतरी एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता मार्गदर्शन देत आहे. एबिलिटी आहे, कुवत आहे, सामर्थ्य आहे, तरी देखील दुर्लक्षाने जीवन जगणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा सांगत आहे, देवानी प्रत्येकाला जसे तालंत दिलेलं आहे त्यांच्याकडून हिशोब मागणार आहे. डोळ्याच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. डोमिनिक नावाच्या एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. छातीच्या मध्य भागामध्ये एका साइड मध्ये खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. चक्कर आल्यासारखा होत आहे आणि त्रास होत आहे असा एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पोटातील तक्रार असलेल्या अनेकांना प्रभू बरे करत आहे. एका जोडप्याला प्रभू बाळाचा देणगी देत आहे. वाईटाबरोबर सहकार्य करायचंच नाही म्हणून येशू आपल्याला बोलत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो.